नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता मी आहे कर्जतच्या जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचं कर्जत येथील तहसील कार्यालया शेजारचं शासकीय विश्रामगृह आहे। आणि या विश्रामगृहाच्या इथे आल्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मी या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण सुरुवातीपासूनच जे शासकीय विश्रामगृहाचं एंट्रन्स आहे त्या एंट्रन्स पासूनच आपल्याला जर बघितलं तर या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो। आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर ओपन जिम या ठिकाणी आहे। या जिमच्या सोबतच इथे ही इमारत आहे शासकीय विश्रामगृह। इथे जर बघितलं तर इथे ओपन जिम आहे आणि या ओपन जिमच्या बाजूने आपण पुढे आल्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय। यामुळे हे शासकीय विश्रामगृह म्हणजे नेमकं कशासाठी वापरलं जातं अशा प्रकारचा एक धक्कादायक सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। हे शासकीय विश्रामगृह नेमकं दारूचा अड्डा आहे का असा देखील संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय। या ठिकाणी जर बघितलं तर बऱ्याच दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि या दारूच्या बाटल्या नेमक्या कशासाठी वापरल्या जातात, कोणासाठी वापरल्या जातात याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे। हे शासकीय विश्रामगृह या भागातच तहसील कार्यालय होतं आणि आता नवीन तहसील कार्यालयाची इमारत तयार झाल्यानंतर शासकीय विश्रामगृह जे आहे ते या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते आणि तहसील कार्यालयातील जे कामकाज आहे ते आता नवीन बाजारपेठेतील इमारतीमधून होत असतं आणि त्यानंतर या तहसील या विश्रामगृहाचं वापर नेमका कशासाठी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय। त्यामुळे ह्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये मद्यपींचा अड्डा आहे का याचा देखील तपास करणं तितकंच महत्त्वाचं आहे। पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।